नमस्कार मित्रांनो, आयकॉनिक इन्फो मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण उज्जैनच्या महाकालेश्वरचे दर्शन करणार आहोत. त्यासाठी आम्ही मुंबईवरून रात्री 9 वाजता अवंतिका एक्सप्रेस पकडली आणि उज्जैनला सकाळी 8च्या सुमारास उतरलो. तिकडून आम्ही थेट उज्जैन मंदिराजवळ आलो. तिथे आम्हाला रिजनेबल रेटमध्ये हॉटेल भेटले. आम्ही फ्रेश वगैरे होऊन महाकालेश्वरच्या दर्शनासाठी निघालो. महाकालला उज्जैनचा राजा असेही म्हणतात. कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी महाकालचा आशीर्वाद घेणे अत्यंत आवश्यक आहे, अशी धार्मिक धारणा आहे. शिप्रा नदीच्या काठावर वसलेले उज्जैन हे मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते. उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जे सर्व 12 ज्योतिर्लिंगापैकी तिसरे अतिशय खास असे ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी उज्जैनचे महाकाल मंदिर हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे. भगवान यमराज दक्षिण दिशेला आहेत, ज्याला कालचा स्वामी देखील म्हणतात. म्हणून या ज्योतिर्लिंगाला महाकाल मंदिर असे म्हणतात. दर सोमवारी महाकाल मंदिरात निर्वाणी आखाड्यातील ऋषी आणि संतांकडून भस्म आरती केली जाते. प्रथम भगवान महाकाल यांना थंड पाण्याने अंघोळ घातली जाते आणि त्यानंतर त्यांना पंचामृताने अभिषेक केला जातो. राख तयार करण्यासाठी पिंपळाची पाने, शेणाची पोळी, मनुका आणि पलाश यांची पाने जाळून महाकालची आरती केली जाते. महाकालचे मंदिर हजारो वर्षे जुने आहे. या मंदिराचा विस्तार राजा विक्रमादित्य त्यांच्या कारकिर्दीत केला होता असे म्हणतात. हरिसिद्धी मातेचे मंदिर उज्जैनच्या महाकाल ज्योतिर्लिंगापासून काही अंतरावर देवी सतीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ जवळ असल्याने या मंदिराचे महत्त्व अधिक वाढते. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग 3 भागात विभागलेले आहे. खालच्या भागात महाकालेश्वर, मधल्या भागात ओंकारेश्वर आणि वरच्या भागात श्री नागचंद्रेश्वर मंदिर आहे. श्री नागचंद्रेश्वर शिवलिंग फक्त नागपंचमीच्या दिवशीच दिसते. या दिवशी नागचंद्रेश्वर शिवलिंगाच्या दर्शनासाठी लांबून भाविक येतात. महाकालला उज्जैनचा राजा देखील म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार विक्रमादित्याच्या राजवटीनंतर कोणताही राजा येथे रात्रभर राहिला नाही. ज्याने हे धाडस केले त्याला घेरून मारण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आत्तापर्यंत एकही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान उज्जैनमध्ये रात्र घालवत नाही. महाकाल पालखी दरवर्षी श्रावण महिन्यात काढली जाते. असे म्हटले जाते की ह्या दिवशी भगवान महाकाल उज्जैनला भेट देण्यासाठी पालखीत बसून शहराच्या सहलीला निघतात. महाकाल पालखी शिप्रा नदीच्या काठी प्रवासाला सुरुवात करून उज्जैनचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात परततात. महाकालच्या गर्भगृहात माता पार्वती, गणेश आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती विराजमान आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा मोठा भाऊ बलराम यांनी उज्जैन येथील ऋषी सांदीपनी ह्यांच्या आश्रमात शिक्षण घेतले होते, जिथे कृष्णाची सुदामाशी मैत्री झाली. महाकाल मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक सांदीपनी ऋषीच्या आश्रमाला नक्कीच भेट देतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.